कोर्टात नक्की काय काय झालं? मुलीचे वडील देखील कोर्टासमोर आले होते. मुलीच्या वडिलांनी हा सगळा न्यायाधीशांनी जी काही त्यांची निरीक्षणं नोंदवली या सगळ्या खटल्यादरम्यानची, त्यानंतर या दुर्दैवी मुलीचे वडील न्यायाधीशांच्या समोर आले आणि त्यांनी त्यांची भावना न्यायाधीशांसमोर बोलून दाखवली की या त्यांच्या मुलीसोबत जो प्रकार घडलेला आहे तो इतरांच्या कोणाच्याही मुलीच्या सोबत घडू नये यासाठी या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी विनवणी त्यांनी न्यायाधीशांसमोर केली. न्यायाधीशांनी ती ऐकली आणि तशा प्रकारे जो त्यांचं निकालपत्र आहे त्यामध्ये या विनंतीचा त्यांनी समावेश देखील केला आणि त्याचाच आधार या सगळ्या आपण पाहिलं सुनावणीच्या दरम्यान. तो 29 तारखेला आपल्याला निकालावरती त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे. 29 जूनला न्यायाधीश निकाल देणार आहेत की हा जो भीमराव कांबळे आहे याला कोणती शिक्षा द्यायची, फाशी द्यायची की जन्मठेप द्यायची. मात्र आज जे काही संकेत न्यायाधीशांनी दिलेले आहेत त्यावरून या आरोपींना म्हणण्यापेक्षा आता तो गुन्हेगार ठरलेला आहे, त्याला मृत्यूदंड होईल, त्याला फाशी होईल असेच हे संकेत आहेत. अर्थात न्यायाधीशाने या आरोपीला, या गुन्हेगाराला काही प्रश्न देखील विचारले होते. नक्की ते काय होते, त्याची बॉडी लँग्वेज तेव्हा काय होती, कशा पद्धतीने त्यांनी उत्तरं दिली? न्यायाधीशांनी या आरोपीला आधी दोषी ठरवलं आणि त्यानंतर त्याला उभा करून न्यायाधीशांनी प्रश्न विचारले की तू ती घटना आठव, 1 मे रोजी तुझ्या हातून जी घटना घडली, जे कृत्य घडलं ते आठव, त्यावेळी तू जे काही केलंस त्याचा तुला पश्चाताप होतो का, हे न्यायाधीशांनी विचारलं. मात्र या कोणत्याही कृत्याचा पश्चाताप या आरोपीला होताना दिसला नाही आणि न्यायाधीशांनी जे प्रश्न विचारले त्यावरती तो आरोपी गप्प राहिला. न्यायाधीशांनी त्याला विचारलं की तो जे काही कृत्य केलंय त्याचा तुला पश्चाताप होतोय का, त्यावरती तो गप्प राहिला. पुन्हा न्यायाधीशांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी मी हे कृत्य केलंच नाही, मी त्या मुलीला गाठीशेव चारण्यासाठी म्हणून घेऊन जात होतो आणि त्यावेळी पाय घसरून मी पडलो आणि त्या मुलीच्या डोक्याला देखील त्यावेळी मार लागला, असा पुन्हा एकदा बनाव रचला. न्यायाधीशांनी मात्र त्यावरती त्याला खडसावलं आणि असं म्हटलं की आता तू जे सांगतोयस तो इतिहास झालेला आहे, कारण आता तुझ्यावरचा गुन्हा सिद्ध झालेला आहे, त्यामुळे आता तू तुझा बचाव करू शकत नाहीस, फक्त तुला कोणती शिक्षा देण्यात यावी असं तुला वाटतं, असं न्यायाधीशांनीच या गुन्हेगार ठरलेल्या भीमराव कांबळेला विचारलं. त्यावरती तो निरुत्तर होता, कोणतंही उत्तर तो न्यायाधीशांना देऊ शकला नाही. त्याची बॉडी लँग्वेज काय होती कोर्टामध्ये हे देखील महत्वाचं आहे, कारण जेव्हा कोर्टाने, न्यायाधीशाने प्रश्न विचारले त्याला उत्तर देता आली नाही, हे एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याची बॉडी लँग्वेज, शरीर बोली जी आहे ती अतिशय सामान्य होती, त्याला कोणताही पश्चाताप झालाय असं त्याच्या शरीर बोलीवरून, देहयष्टीवरून अजिबात जाणवत नव्हतं आणि ही बाब न्यायाधीशांनी देखील नमूद केली. न्यायाधीशांनी आता जे निकालपत्र वाचलं, निकालपत्राचं वाचन केलं त्यावेळी देखील न्यायाधीश म्हणाले की या आरोपीला किंवा आता जो गुन्हेगार ठरलाय त्याला कोणताही पश्चाताप झाल्याचं दिसत नाही. न्यायाधीशांनी सुनावणी जी काही चालली, जवळपास 20 दिवस सुनावणी चालली, 18-20 दिवस, त्या दरम्यान देखील वेळोवेळी या आरोपीला प्रश्न विचारले होते, त्याच्यावरती तो कोणतंही उत्तर देत नव्हता, फक्त स्वतःचा बचाव करत होता. आणि आज देखील जेव्हा त्याला दोषी ठरवण्यात आलं तेव्हा देखील त्याच्या चेहऱ्याची रेष देखील हलली नाही, असं निरीक्षण स्वतः न्यायाधीशांनी नोंदवलंय. तो अतिशय सामान्य होता, त्याला कोणताही पश्चाताप झाल्याचं जाणवत नव्हतं आणि असा व्यक्ती समाजासाठी घातक आहे असं देखील न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं निकाल आपण काय असेल याचा अंदाज बांधू शकतो. अर्थात एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्या कुटुंबातील एकही सदस्य आज या ठिकाणी दिसला नाही, त्याचा बचाव करताना दिसत नाही. याच्या अगोदर देखील त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. जवळपास 7 मुलं आहेत त्यांना, पत्नी आहे. न्यायाधीशांनी ही बाब देखील नमूद केली की हा आरोपी इतका घृणास्पद आहे की त्याच्या स्वतःच्या 7 मुली, त्याचा मुलगा आणि त्याची पत्नी हे देखील त्याला वाचवण्यासाठी किंवा त्याची बाजू घेण्यासाठी पुढे आले नाहीत, कारण त्याच्या कुटुंबाने त्याला 2 वेळा संधी दिली होती सुधारण्याची, कारण आपल्याला ठाऊक आहे की त्याच्यावरती 2 असेच गुन्हे महिला अत्याचाराचे नोंद होते, मात्र तो सुधारला नाही. त्यामुळे त्याचं कुटुंब त्याच्यापासून दूर गेलं. त्याचबरोबर समाजाने, ज्या समाजामध्ये तो राहत होता त्या समाजाने देखील त्याला नाकारलं. ना तो घरात राहत होता, ना कोणी त्याच्या सोबत राहत होतं.
तो असाच उघड्यावरती राहत होता, याचा अर्थ समाजाने देखील त्याचं अस्तित्व नाकारलं होतं. हे देखील न्यायाधीशांनी त्यांचं निरीक्षण नमूद केलं आणि त्यामुळं असा व्यक्ती समाजासाठी घातक आहे हे न्यायाधीशांनी नमूद केलंय. आता फक्त उरलाय तो निकाल याचा की या भीमराव कांबळेला फाशी होणार की जन्मठेप. मात्र जे काही संकेत न्यायाधीशांनी दिलेले आहेत त्यावरून या भीमराव कांबळेला फाशी होईल अशी शक्यता आपण वर्तवू शकतो. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर त्याचा वयाचा मुद्दा देखील या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे की तो 65 वर्षाचा आहे, अर्थात तो मेडिकली फिट आहे. हे सगळं काही मुद्दे उपस्थित करण्यात आले. त्याच्यात काय युक्तिवाद झाला नक्की? दोन्ही बाजूंनी त्याच्या वयाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्याचे जे वकील आहेत भीमराव कांबळेचे, जे बचाव पक्षाचे वकील आपण म्हणू, त्यांनी असा दावा केला की हा भीमराव कांबळे 65 वर्षांचा आहे आणि त्याच्या वयाचा, त्याच्या वृद्धत्वाचा विचार करून त्याला कमीत कमी शिक्षा देण्यात यावी. त्याचबरोबर त्यांनी सुनावणी दरम्यान असाही दावा केला होता की हा 65 वर्षांचा असल्यामुळे लैंगिक अत्याचार करू शकत नाही. त्यानंतर त्याची पोटन्सी टेस्ट करण्यात आली, त्याची मेंटल हेल्थ टेस्ट करण्यात आली आणि या दोन्ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्या. म्हणजे तो मेंटली फिट आहे आणि तो सेक्शुअल जे कंडक्ट आहे तो करण्यासाठी देखील सक्षम आहे, लैंगिक कृत्य करण्यासाठी देखील सक्षम आहे. हे टेस्टचे रिपोर्ट आले आणि त्या आधारे न्यायाधीशांनी म्हटलं की याला कोणत्याही प्रकारची दया दाखवता येत नाही. त्याचबरोबर आज जर आपण बघितलं तर मुलीचे जे चिमुकलीचे वडील जेव्हा समोर येतात, त्यांचे कुटुंब त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचं नक्की कोर्टाला काय या ठिकाणी म्हणणं होतं आणि एकंदरीत कोर्टात सध्या आज कसं वातावरण? आपण जर पाहिलं तर या मुलीचे आई वडील, कुटुंबीय हे सगळे न्यायालयामध्ये उपस्थित होते. मुलीची आई रडत होती, मुलीच्या वडिलांनी स्वतःवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आपण जसं पाहिलं न्यायाधीशांसमोर जाऊन त्यांनी त्यांची भावना बोलून दाखवली की या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी. मात्र या मुलीचे इतर जे नातेवाईक होते ते न्यायालयामध्ये आल्यानंतर जेव्हा त्यांनी आरोपीला पाहिलं, साहजिकच त्यांचा राग उफाळून आला आणि त्यांच्यामध्ये हीच चर्चा होती की लवकरात लवकर न्यायालयाने निकाल द्यावा आणि या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी आणि फक्त शिक्षा सुनावण्यात येऊ नये तर त्याची अंमलबजावणी व्हावी. की आपल्याला माहित आहे की आपल्या देशात गेली अनेक वर्ष फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही. शिक्षा अनेक खटल्यांमध्ये सुनावण्यात आली आहे, ती या खटल्यामध्ये देखील सुनावली जाण्याची शक्यता आहे. मात्र उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, त्यानंतर राष्ट्रपतींकडे जाणारी दयेची याचिका, मर्सी पिटिशन ज्याला म्हणतो, या सगळ्या प्रक्रिया पार पडल्यानंतर जबाबदारी असते ती कारागृह प्रशासनाची. ती प्रशासनाची जबाबदारी पार पाडून या आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी ही जनभावना आज देखील न्यायकक्षात आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर एक ऐतिहासिक निकाल हा येऊ शकतो. ज्या पद्धतीने हा संपूर्ण केस चालला, एक मुद्दा उपस्थित करण्यात आलं, महिला आणि मुलांची जर सुरक्षा, त्यांना विश्वास द्यायचा असेल तर हा निकाल खूप महत्वाचा आहे. बरोबर, कारण आपण आपल्या देशामध्ये महिलांना प्रत्येक बाबतीमध्ये समानतेचा दर्जा, समानतेचा न्याय देण्याचा प्रयत्न करतो. मग महिला आरक्षण असेल, वेगवेगळ्या ठिकाणी देण्यात येणारं महिलांना प्रतिनिधित्व असेल, महिलांना देण्यात येणाऱ्या संधी असतील आणि अशा वेळी या एका लहान मुलीवरती जर अत्याचार होत असेल, ती मुलगी आहे म्हणून अत्याचार होत असेल तर हे आपल्या समाजाला भूषणावह नाही. हे न्यायाधीशांनी त्यांच्या निकालपत्रात नमूद केलंय. जी मुलगी आहे तिच्या कुटुंबियांकडून जे वकील देण्यात आले होते त्या वकिलांनी देखील हे नमूद केलंय की समाजामध्ये जर हा संदेश जायचा असेल की आपल्या समाजातील मुली आणि महिला सुरक्षित आहेत तर या आरोपीला कडक फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. आणि न्यायाधीशांनी देखील हे म्हटलंय की आपल्या देशामध्ये जर अशा प्रकारची कृत्य होत राहिली आणि आरोपींना शिक्षा होत नाही असं जर समाजाला वाटलं तर समाजाचा न्याय संस्थेवरचा विश्वास कुठेतरी हलू शकतो. हे वकिलांनी मांडलं, न्यायाधीशांनी देखील याची दखल घेतली. त्यामुळं या आरोपीला शिक्षा होणं, त्याची अंमलबजावणी होणं हे आपल्या समाजात महिलांना सुरक्षित वाटण्यासाठी अतिशय गरजेचं आहे. ज्या पद्धतीने हे फास्ट आपण ट्रॅक बघतोय कोर्टमध्ये की कोर्टामध्ये नेमकं काय झालंय आणि येत्या सोमवारी त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे. पुन्हा एकदा काही वेळात